आज आपण रिप्रोडक्शन इन प्लांट्स यामधला पुढचा टॉपिक पाहणार आहे सीड अँड फ्रूट डेव्हलपमेंट. ही पण काय आहे, पोस्ट फर्टिलायझेशन नंतरचा झालेला बदल जो आहे त्याच्यामध्ये येते सीड अँड फ्रूट डेव्हलपमेंट. यू नो दॅट each and every that is the living organism they can reproduce and it forms the offspring, म्हणजेच ते त्यांचे ऑफस्प्रिंग तयार करतात अँड फॉर कशासाठी, फॉर नेक्स्ट जनरेशनसाठी, त्यांची नेक्स्ट जनरेशनसाठी रिप्रोडक्शनची प्रोसेस कॅरी केल्या जाते. असे हे रिप्रोडक्शन करण्यासाठी प्लांट्स दे कॅन ऑल्सो दे प्रोड्यूस देअर ऑर्गन or their offspring in the form of, that is the one of the method in the plants they can produce their offspring in the form of seed. कशाच्या स्वरूपात तयार करतात, सीडच्या. म्हणजे रिप्रोडक्शन अशी प्रोसेस आहे की ज्या प्रोसेसमध्ये द ऑर्गॅनिझम कॅन बी डेव्हलप इट्स ऑफस्प्रिंग फॉर इट्स नेक्स्ट जनरेशन. दीज रिप्रोडक्शन इज ऑल्सो सीन इन द प्लांट. प्लांटमध्ये जे आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन पाहिलं, सेक्शुअल रिप्रोडक्शन पाहिलं, त्याचबरोबर प्लांटमध्ये एक अजून मेथड आहे ज्याद्वारे दे कॅन फॉर्म्स देअर नेक्स्ट जनरेशन अँड दॅट इज नोन ॲज द सीड. त्याला आपण काय म्हणतो, सीड म्हणतो. These seeds they are developed or initiate, development of seed is initiate after the fertilization. केव्हा स्टार्ट होते, जेव्हा फर्टिलायझेशन झालं की त्यानंतर सीड फॉर्मेशन विल बी टेक्स प्लेस. मला माहित आहे की ओव्यूल they are changed into seed while ovary is changed into the fruit. ज्यामध्ये चेंज होते फ्रूटमध्ये. प्लांट्स दे कॅन डेव्हलप और रिप्रोड्यूस अँड फॉर्म्स द नेक्स्ट जनरेशन इन द फॉर्म ऑफ सीड. देन ओव्यूल इज चेंज into the seed while the ovary is changed into the fruits, and in which the flower it can involve in the formation of fruit and seed. हे दोन्ही फॉर्मेशन होण्यासाठी कोणाची मदत होते, फ्लावरची. विथ द हेल्प ऑफ फ्लावर सीड अँड फ्रूट्स फॉर्मेशन कॅन बी टेक्स प्लेस. आता आपण ॲनाट्रोपस ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर पाहिलं, त्यामध्ये आपण इंटिग्युमेंट्स पाहिले. द ओव्ह्यूल इज दॅट इज सराउंडेड बाय the two integument. In dicotyledonous plant, two integument they can develop into two cotyledon, while there is in monocotyledonous plants there is formation of one cotyledon are present. Means during the formation of seed, what is the changes occur in the ovule, that is integument it forms the seed pod. काय तयार करतात ते, सीड कोट फॉर्मेशन इज टेक्स प्लेस फ्रॉम द इंटिग्युमेंट. दिस सीड कोट दे आर हॅव्हिंग द टू लेयर. किती लेयर असतात, टू लेयर. द आउटर लेयर इज नोन ॲज द टेस्टा, while the inner layer of the seed coat is called as the tegmen. In this way, from the integument there is formation of seed pod. These seed pod they are having the two layer. The outer layer is the testa while the inner layer is known as the tegmen. While the nucellus, second part है, that is the nucellus, it is change or they can, nucellus of the ovule they are involved in the, that is in some plants these nucellus किंवा काही स्पीसीज मध्ये, काही जनेरामध्ये these nucellus is changed into a papery or very thin covering and that covering is called as the perisperm. याला काय म्हणतात, पेरिस्पर्म. म्हणजे न्यूसेलस जे आहे हे न्यूसेलस कशामध्ये चेंज होते, अ थिन पेपरी कव्हरिंग अँड दॅट इज ऑन द सीड. कशाच्या, सीडच्या सभोवताली एक थिन कव्हरिंग आहे. फॉर एक्झाम्पल बीट. जे बीट रूट आहे त्या बीट रूटमध्ये आपल्याला एक थिन कव्हरिंग, आउटर कव्हरिंग दिसते. हे कशापासून तयार झालेलं असतं, न्यूसेलस पासून. त्याला काय म्हणतात, त्याचं पेरिस्पर्म. फॉर एक्झाम्पल बीट झालं. त्यानंतर ब्लॅक पेपर जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक आउटर कव्हरिंग असते, त्याला पेरिस्पर्म म्हणतात. In this way, during the development of
दॅट इज द म्हणजे ओव्ह्यूल इज चेंज इन टू द सीड. त्यामधलं इंटिग्युमेंट हे काय तयार करतं, सीड कोट करतं. आउटर त्याला 2 लेअर असतात, आउटर टेस्टा आणि इनर टेगमन. व्हाईल न्यूसेलस दे आर दॅट इज फॉर्म अ थीन कव्हरिंग नोन ॲज द पेरिस्पर्म. आता सीड डेव्हलपमेंट होत असताना आपण एक अजून चेंज पाहिला होता, देअर इज फॉर्मेशन ऑफ एंडोस्पर्म. एंडोस्पर्म काय आहे, इट इज द न्यूट्रिटिव्ह टिश्यू. आता हा जो न्यूट्रिटिव्ह टिश्यू आहे, ड्युरिंग द डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो इन सम सीड these endosperm is partially or they are that is consume very little. म्हणजे काही एंडोस्पर्ममध्ये टोटल एंडोस्पर्म हा कन्झ्युम होत नाही आणि अशा वेळेस these seed the endosperm are that is partially consumed. Total endosperm ha during development of embryo it is not consumed and therefore that type of seed is called as the endospermic seed or it is called as albuminous seed. त्या सीडला आपण काय म्हणतो, अल्ब्युमिनस सीड और दे आर दॅट इज फॉर्म. म्हणजेच हे जे रिझर्व फूड आहे, एंडोस्पर्म हे काय आहे, रिझर्व फूड मटेरियल आहे, ते पार्शली कन्झ्युम होतं. ड्युरिंग मॅच्युरेशन ऑफ सीड देअर इज प्रेझेन्स ऑफ सम अमाऊंट ऑफ एंडोस्पर्म, देअरफॉर दॅट सीड वी आर कॉल्ड ॲज द एंडोस्पर्मिक सीड और इट इज नोन ॲज द अल्ब्युमिनस सीड. For example, that is these endospermic seed mostly found in the castor or maize. काय आहे, maize. They are the example of endospermic seed. म्हणजे ज्यांच्यामध्ये आफ्टर मॅच्युरेशन एंडोस्पर्म हे कायम राहतं. But in some seed or in some species of the plant, the seed in which these endosperm is totally consumed during embryonic development. जेव्हा एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट होते अशा वेळेस हे एंडोस्पर्म जे न्यूट्रिटिव्ह मटेरियल आहे ते टोटली कन्झ्युम होते अँड सच टाइप ऑफ सीड इज कॉल्ड ॲज द इट इज नोन ॲज द नॉन एंडोस्पर्मिक or it is called as the X albuminous seed. यालाच काय म्हणतात, X albuminous seeds they are the present आणि याचं वेल नोन एक्झाम्पल आहे that is the pea. They are the non endospermic seed. अशा प्रकारे सीडचे 2 प्रकार आहेत, ऑन द प्रेझेन्स ऑफ एंडोस्पर्म अँड अब्सेन्स ऑफ एंडोस्पर्म. एंडोस्पर्म हे पार्शली जर कन्झ्युम होत असेल आणि मॅच्युअर सीडमध्ये एंडोस्पर्म काही प्रमाणात असेल तर त्याला एंडोस्पर्मिक सीड म्हणतो किंवा त्याला अल्ब्युमिनस सीड म्हणतात. त्याचं वेल नोन एक्झाम्पल आहे कॅस्टर किंवा मेज. While the seed in which the endosperm are totally consumed during the embryonic development and the mature seed does not consist of endosperm, it is called as non-endospermic or it is known as the X albuminous seed. While in some non-endospermic seed there is the cotyledons. They are act as a reserve food material. कॉटिलिडॉन जे आहे ते काय म्हणून ऍक्ट होते तिथे, और दे कॅन स्टोअर द रिझर्व फूड मटेरियल. त्यामध्ये काय स्टोअर केल्या जाते, दॅट इज अ नॉन एंडोस्पर्मिक फूड. दे कॅन रिझर्व फूड मटेरियल विल बी द स्टोअर. दे कॅन स्टोअर द फूड स्टोरेज. फूड स्टोरेज हे कोणामध्ये होते, कॉटिलिडॉन. पण कोणामध्ये, इन नॉन एंडोस्पर्मिक सीड. बट इन दॅट इज एंडोस्पर्मिक सीड these cotyledon they can act as a first photosynthetic organ. काय म्हणून ऍक्ट होतो, फर्स्ट फोटोसिंथेटिक ऑर्गन.
cotyledon in non-endospermic plant, non-endospermic seed, they are stored the food material. काय स्टोअर करते त्यामध्ये फूड. आणि जे दुसरे आहे म्हणजे एंडोस्पर्मिक सीड आहे त्यांच्यामध्ये हे कॉटिलिडॉन दे कॅन बी दॅट इज ॲक्ट ॲज अ फोटोसिंथेटिक ऑर्गन. काय म्हणून ॲक्ट होतो? फोटोसिंथेटिक ऑर्गन. व्हाईल द मायक्रोपायलर एंड, जो मायक्रोपायलर एंड आहे in the seed they are having the pore. त्याचबरोबर या सीडच्या मायक्रोपायलर एंडला एंड having the pore. काय असतं त्यावर? पोअर असतं. अँड these pore they can be allowed, they can म्हणजे मायक्रोपायलर एंडला द सीड कोट they are having the pore and these pore allow the entry of water and oxygen during seed soaking. It is during the seed soaking. जेव्हा सीड आपण सोक करतो किंवा भिजवतो तेव्हा या मायक्रोपायलर एंडच्या सीड कोटला पोअर असतं आणि ह्या पोअरमधून काय आतमध्ये जाते? वॉटर आणि ऑक्सिजन जेव्हा आपण ह्या सीड सोकिंग करतो. इन दिस वे these are the seeds develop from the, म्हणजे अशा पद्धतीने सीड्स आर डेव्हलप फ्रॉम द ओव्ह्यूल. ओव्ह्यूलपासून डेव्हलप होतात. त्यांच्यामध्ये इंटिग्युमेंटमध्ये चेंज होतात. दे कॅन फॉर्म द सीड कोट. न्यूसेलस जे आहे ते न्यूसेलस दे कॅन बी दॅट इज फॉर्म्स द ऑर दे कॅन परसिस्ट फ्रॉम इन द मॅच्युअर सीड इन द फॉर्म ऑफ पेरिस्पर्म. while there is the endosperm, it is partially consumed in some seed and totally consumed in some seed, and on that basis there is formation of endospermic seed and the non-endospermic seed. While there is the cotyledons they आहे they can act in the non-endospermic seed मध्ये फूड स्टोरेजसाठी त्याचा वापर होतो. तर एंडोस्पर्मिक सीडमध्ये ह्या कॉटिलिडॉन दे कॅन ॲक्ट एज अ फर्स्ट फोटोसिंथेटिक ऑर्गन. while in the seed coat they are having at the micropylar end they are having the pore, and these pore they are involved or they can allow the entry of water and oxygen during the seed soaking. In this way there is the seed are formed in the plant. Then next आहे next आहे fruit. These fruits they are that is formed on the that is influence of some hormones secreted by the that is developing seed. ज्या developing seeds आहे developing seeds they can secrete some hormones. काय सिक्रेट करतात ते? some hormones can be secreted by a that is developing seed. हार्मोन्स सिक्रेट करतात आणि ह्या हार्मोन्सच्या इन्फ्लुएन्समध्ये देअर इज फॉर्मेशन ऑफ फ्रूट्स. काय तयार होतात? फ्रूट्स तयार होतात. काही डेव्हलपिंग सीड्स काही हार्मोन्स सिक्रेट करतात आणि या हार्मोन्सच्या इन्फ्लुएन्समध्ये देअर इज फॉर्मेशन ऑफ फ्रूट्स आर टेक्स प्लेस. आणि फ्रूट्स दे आर फ्रॉम द ओव्हरी. कशापासून तयार होतात फ्रूट्स? ओव्हरी they can convert into the fruits, and ovary wall they can forms the that is the 3 layers. Ovary wall is they can forms the or develop into the covering of the fruits that is known as the pericarp. त्याला काय म्हणतात? Pericarp. Ovary is developed into the fruits under the influence of hormones secreted by developing seed,
while the ovary wall forms the pericarp. What is this pericarp? It is the outer covering of the fruits, and it is having the how many layers? 3 layers. The outer layer is known as the epicarp. Then middle layer is known as the mesocarp, and the inner one is known as the endocarp. For example, these 3 covering are found in the mango. त्याच्यामध्ये दिसतात आपल्याला mango मध्ये well there is the epicarp are present, mesocarp are present and endocarp are present. In this way, these fruit development takes place under the influence of hormone which is secreted by developing seed. The ovary is converted into fruit. Ovary wall is converted into the, that is pericarp, means the covering of the fruit. There are 3 layers: epicarp, mesocarp and endocarp. This is outer, this is middle, and this one is the inner covering is present. For example, mango. Then we are seeing the significance of the fruit, and that is the seed. Now we are seeing the significance of seed and fruit formation. First significance that the fruits provide the nourishment to the developing seed. हे जे फ्रूट आहे ते कोणाला नरिशमेंट प्रोव्हाइड करतात? डेव्हलपिंग सीडला. सेकंड सिग्निफिकन्स आहे फ्रूट्स प्रोटेक्ट द सीड इन द इमॅच्युअर कंडिशन. जेव्हा सीड्स या इमॅच्युअर असतात तेव्हा त्यांना प्रोटेक्ट करण्याचं काम कोण करतं? फ्रूट्स करतात. Then third significance, that is the seed serve as an important propagating organ of the plant. आपण पहिलेच पाहिलं की रिप्रोडक्शन साठी ही एक वन ऑफ द मेथड आहे प्लांटची की जी त्याची नवीन जनरेशन जर करायची असेल. प्रोपॅगेशन म्हणजे नेक्स्ट जनरेशन फॉर्मेशन साठी सीड दे कॅन व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द प्लांट और ऑर्गन ऑफ द प्लांट. And the fourth and last significance that the seed and the fruits they are developed the special device for their dispersal and thus help in the distribution of species. म्हणजे अशा स्पेशल डिव्हाइसनी हे तयार होतात आणि असे तयार होतात की जे काय होऊ शकतात? डिस्पर्स होतात. डिस्पर्स म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागी जाऊ शकतात आणि दे कॅन हेल्प इन द distribution of species. In this way, these are the some significance, that is they are involved in the seed and fruit formation. And here there is the fruit and formation, that is the seed and fruit development is